नमस्कार मित्रांनो, वेल्डिफाय या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आपल्याला एक चांगली संधी आलेली आहे. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड या फंडमध्ये करेक्शन आलेलं आहे. मागील 4 वर्षाच्या कालावधीनंतर या अशा पद्धतीचं जे करेक्शन आलेलं आहे, त्यामुळे आपण जर ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चांगल्या पद्धतीचा फंड येत्या काही वर्षांमध्ये आपण बनवू शकतो. तर अशा पद्धतीने निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा फंड तयार करता येईल. कारण इन्व्हेस्टर जे असतात, कारण आता आपण जर पाहिलं की बरेच जण हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना ते ह्या गोष्टीची वाट बघत असतात, ह्या गोष्टीचं वेट करत असतात की कधी कुठल्या फंडमध्ये करेक्शन येईल. आणि जेव्हा करेक्शन येतं तेव्हा त्या फंडमध्ये छोटी काही रक्कम असेल आणि ती जर आपण सातत्याने त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर आपल्याला खूप मोठा फंड येत्या काही वर्षांमध्ये बघायला मिळू शकतो आणि तो ग्रो होताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने निप्पॉन इंडियाचा जो स्मॉल कॅप फंड आहे, त्या फंडमध्ये आपण जर सातत्याने 980 प्रति महिना ह्या हिशोबामध्ये आपण सातत्याने इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर जवळजवळ 30 वर्षामध्ये, केवळ 30 वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा फंड जवळजवळ 10 कोटी एवढी रक्कम ही आपण त्या फंडच्या माध्यमातून तयार होताना आपल्याला दिसू शकते. मित्रांनो, आपण पाहूया की कशा पद्धतीने तो फंड ग्रो होतोय. त्याचं कॅल्क्युलेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आपण बघूया. मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे की आपण जर ह्या व्हिडिओवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या फंडबद्दल माहिती होईल. मित्रांनो, आपण बघूया की कशा पद्धतीने त्याचे रिटर्न्स आहेत. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड यामध्ये आपण जे रिटर्न्स बघतोय तर त्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये जवळजवळ 362.67% रिटर्न आहे त्याचे. म्हणजे अशा पद्धतीने हा फंड जो आहे तो ग्रो झालेला आहे. याचे एका वर्षाचे रिटर्न जवळजवळ 32% आहेत. म्हणजे हा चांगल्या पद्धतीने हा ग्रो होतोय. ओव्हरऑल याचा परफॉर्मन्स आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की 22% रिटर्न याने दिलेले आहेत. आणि मागील 6 महिन्याचा आपण जर बघितला तर 6.7% या पद्धतीने तो ग्रो झालेला आहे. आणि जर मागे महिन्याभराचा आपण बघितला परफॉर्मन्स तर महिन्याभराचा परफॉर्मन्स आपल्याला 2.52 म्हणजे हा करेक्शन आलेला आहे या ठिकाणी. तर त्यामुळे या फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला नक्की फायद्याची ठरणार आहे. कारण ह्या फंडमध्ये करेक्शन आलं आहे आणि पूर्ण आपण बघितलं की ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे तो 28%चं त्याचं रिटर्न आहे. आणि आता करेक्शन आलं आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीही हरकत नाही. आता जर आपण विचार केला 980 ही रक्कम आपण जर इन्व्हेस्टमेंट करायची ठरवली, आपण एक असा विचार करूया की 980 26%च्या रिटर्ननुसार आपण एक 10 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती रक्कम तयार होते. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल 1,17,000 एवढी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल. आणि त्यापैकी जी म्हणतो ना आपण टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 5,58,000 आणि रिटर्न ॲब्सोल्यूट रिटर्न असतील, इस्टिमेट रिटर्न एक बघितलं तर 4,41,000 हे रिटर्न्स असतील. अशा पद्धतीने त्याचे 10 वर्षामध्ये हा ग्रो होईल.
केवळ 980 ही रक्कम टाकून हा ग्रो होणार आहे. आणि आपण जर वाढवलं की आपण हा 15 वर्षासाठी जर पाहिलं तर 15 वर्षासाठी 980 रुपये हे जर महिन्याभरासाठी दर महिना आपण इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर ती रक्कम होते 1,76,000 ही आपली निवेश रक्कम असेल. आणि रिटर्न्स असतील आपल्याला म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 21 व्हॅल्यू जी झालेली असेल 21,43,000 ही व्हॅल्यू त्याची झालेली असेल. आणि इस्टिमेट मग आपण रिटर्न असेल ते 19 लाख जवळजवळ रिटर्न्स असतील. आणि हेच रक्कम आपण जर 20 वर्षासाठी पाहिलं तर निवेश रक्कम असेल 2,35,000, टोटल व्हॅल्यू असेल 78 लाख याची टोटल व्हॅल्यू झालेली असेल. आणि इस्टिमेट आपण बोलतो रिटर्न्स असतील ते 76 लाख याचे रिटर्न्स असतील. आणि हीच रक्कम आपण 30 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायला ठरवलं, 30 वर्षासाठी 980 रक्कम प्रति महिना 30 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर हीच रक्कम आपली निवेश रक्कम असेल 3,52,000 आणि आपली टोटल व्हॅल्यू झालेली असेल 10,37,00,000 आणि रिटर्न्स असतील यापैकी ते जवळजवळ 10 कोटीच्या घरामध्ये याचे रिटर्न्स असतील. जरी आपण विचार केला की यातील काही रक्कम टॅक्समध्ये कट जरी झाली तरी जवळजवळ 10 कोटी ही रक्कम आपल्याला रिटर्न्स मिळतील. त्यामुळे हा जो फंड आहे तो नक्कीच आपल्याला बेनिफिट ठरणारा आहे. येत्या काळामध्ये ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. केवळ 980 रक्कम भरून आपण 30 वर्षामध्ये एवढी मोठी रक्कम तयार करू शकतो. मित्रांनो, केवळ 980 ही रक्कम इन्व्हेस्टमेंट करून एक खूप मोठा चांगला फंड आपण तयार करू शकतो. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.